दत्त उपासना आणि पितृदोष मुक्ती खास अद्भुत गोष्टी. अनेकदा कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही किंवा कुटुंबात वारंवार अडथळे येतात, तेव्हा दत्त उपासना ही एक रामबाण उपाय ठरते. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र केवळ नामस्मरण नसून तो अडकलेल्या अतृप्त पितरांना गती देणारा एक सेतू आहे. असे मानले जाते की या जपाने पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद साधकाकडे वळतात. हा जप करताना अनेक साधकांना अंगावरचे ओझे कमी झाल्याचा किंवा मन अचानक हलके झाल्याचा अनुभव येतो. जेव्हा पितृदोषासाठी दत्त उपासना आणि नामस्मरण सुरू केले जाते, तेव्हा सुरुवातीला स्वप्नात पूर्वज दिसणे किंवा पाण्याचे प्रवाह दिसणे अशा प्रचिती येतात. जसा जसा उपासनेचा प्रभाव वाढतो, तसे स्वप्नात पूर्वज तृप्त असल्याचे किंवा ते प्रवासाला निघून गेल्याचे संकेत मिळतात, जे मुक्तीचे लक्षण आहे. पितृदोषामुळे अनेकदा मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात. दत्त महाराजांच्या नामस्मरणाने घरातील नवीन पिढीला योग्य दिशा मिळते. मुलांची एकाग्रता वाढणे किंवा त्यांना योग्य संधी मिळणे ही या उपासनेतून मिळणारी फळश्रुती आहे. दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे साक्षात आणि परिपूर्ण रूप आहेत. पितृदोष निवारणात शिवतत्व लयाचे आणि विष्णू तत्व पालनाचे अत्यंत महत्त्वाचे काम करते. जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त अथवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्रांचा जप करता, तेव्हा या तिन्ही शक्तींच्या एकत्रित ऊर्जेने पितरांना गती मिळते. दत्तगुरूंची करुणा इतकी अथांग आहे की ते अडकलेल्या पितरांचा उद्धार अत्यंत वेगाने आणि प्रेमाने करतात. या उपासनेमुळे पितरांना अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा अत्यंत सुरक्षित आणि दैवी मार्ग सापडतो. औदुंबर हा साक्षात दत्तगुरूंचा अत्यंत आवडता आणि कल्पवृक्ष मानला जाणारा अत्यंत पवित्र वृक्ष आहे. या वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यास पितरांना अतीव आणि अखंड तृप्ती लाभते. औदुंबराच्या सावलीत बसून केलेले दत्तगुरूंचे नामस्मरण थेट पितरांच्या आत्म्याला अत्यंत खोलवर शांती आणि मुक्ती देते. घरातील अनेक जुने आणि असाध्य पितृदोष केवळ औदुंबराच्या नियमित सेवेने कायमचे आणि विनासायास शांत होतात. या वृक्षाची ऊर्जा पितरांच्या सूक्ष्म देहावरील सर्व कर्मांचे ओझे हलके करून त्यांना सद्गती प्रदान करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र केवळ शब्द नसून ती साक्षात मुक्तीची अमोघ चावी आहे. या जपाची स्पंदने जेव्हा वास्तूत घुमतात, तेव्हा तिथे भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांना अत्यंत शीतल शांती मिळते. हा जप पितरांच्या मनातील सर्व जन्मोजन्मीच्या अपूर्ण भौतिक इच्छा आणि संसाराचा मोह कायमचा नष्ट करतो. जेव्हा तुम्ही भक्तिभावाने हा जप करता, तेव्हा तुमचे पितर शांत होऊन तुम्हाला भरभरून आणि अखंड आशीर्वाद देतात. या जपाने निर्माण होणारे चैतन्य पितृदोषाच्या सर्व विघातक आणि नकारात्मक लहरींना समूल संपवून टाकते. दत्त संप्रदायात अन्नदानाला अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र कर्माचा सर्वोच्च दर्जा दिला गेला आहे. गरजूंना, गायींना किंवा मुक्या श्वानांना दिलेले अन्न थेट दत्तगुरूंच्या आणि पितरांच्या चरणी रुजू होते. अन्नदानामुळे पितरांच्या आत्म्याची भूक शमते आणि त्यांची अतृप्त अवस्था कायमची संपुष्टात येते. जेव्हा तुम्ही अत्यंत निस्वार्थपणे अन्नदान करता, तेव्हा तुमच्या कुटुंबावरील पितरांचा कोप पूर्णपणे दूर होतो. हे अत्यंत साधे पण प्रभावी सत्कर्म तुमच्या कुळाला दारिद्र्य आणि सततच्या दुःखातून सुरक्षितपणे बाहेर काढते. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हा पितृदोषावर मात करणारा सर्वात प्रबळ आणि अमोघ आध्यात्मिक उपाय मानला जातो. या ग्रंथाच्या वाचनातून निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा अत्यंत जुन्या आणि कठीण पितृशापांना जाळून टाकते. सप्ताहाच्या काळात घरातील वातावरण अत्यंत सात्विक होते आणि पितरांना ईश्वरी प्रकाशाची दिशा दिसू लागते. वाचन पूर्ण झाल्यावर अनेक भक्तांना त्यांचे पूर्वज स्वप्नात येऊन मुक्त झाल्याचा अत्यंत स्पष्ट दृष्टांत देतात. कुळावरील कोणतेही मोठे संकट या वाचनाच्या पुण्याईमुळे कायमचे टळते
आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींवर ब्रह्मांडात सूक्ष्म आणि आध्यात्मिक ऊर्जेचा खूप मोठा प्रवाह कार्यरत असतो. विशेषतः अमावास्येला केलेली दत्त उपासना आणि श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप पितरांच्या शांतीसाठी सर्वात जास्त फलदायी आणि अचूक ठरते. या दिवशी केलेले दत्तगुरूंचे नामस्मरण पितरांच्या मुक्तीचा मार्ग अत्यंत सोपा आणि प्रशस्त करते. अमावास्येच्या नकारात्मक प्रभावाला नष्ट करण्याची ताकद केवळ दत्तगुरूंच्या प्रखर तेजात सामावलेली आहे. नियमित उपासनेने अमावास्येला घरात जाणवणारे जडत्व किंवा आजारपणाचे सावट कायमचे निघून जाते. कुळात जर कोणाचा अपघात, आत्महत्या किंवा अनैसर्गिक मृत्यू झाला असेल तर तो अत्यंत मोठा दोष मानला जातो. असे अतृप्त आत्मे घराच्या प्रगतीत मोठे आणि न सुटणारे अडथळे निर्माण करून कुटुंबाला पिढ्यानपिढ्या त्रास देतात. दत्तगुरूंच्या ओम द्राम दत्तात्रेयाय नमः मंत्र जपाने या अडकलेल्या आत्म्यांना त्यांच्या वेदनेतून आणि भयावह अंधारातून कायमची मुक्तता मिळते. कोणतेही महागडे विधी न करता केवळ निस्सीम दत्त भक्तीने हे कठीण शाप आणि दोष पूर्णपणे नष्ट होतात. यामुळे कुळातील पुढच्या पिढ्यांचे रक्षण होते आणि घरात पुन्हा एकदा अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रबळ पितृदोषामुळे अनेकदा घरात संतती होण्यात किंवा वंश पुढे जाण्यात अत्यंत मोठे आणि कठीण अडथळे येतात. वैद्यकीय उपचार करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ वाचन खऱ्या अर्थाने संजीवनी आणि तारणहार ठरतो. पितरांना सद्गती मिळाल्यावर त्यांचा रोष संपतो आणि ते स्वतः वंशवृद्धीसाठी अत्यंत प्रसन्नतेने आशीर्वाद देतात. घरात पाळणा हलतो आणि जन्माला येणारी संतती ही अत्यंत सात्विक, निरोगी आणि कुळाचे नाव मोठी करणारी असते. दत्तकृपेने कुळाचा विस्तार होतो आणि कुटुंबातील सर्व चिंता, नैराश्य व सततचे दुःख कायमचे संपुष्टात येते. पितृदोष असलेल्या घरात कायम अस्वस्थता असते आणि छोट्या कारणांवरून अत्यंत टोकाचे वादविवाद होत राहतात. दत्तगुरूंच्या नामस्मरणाने घरातील या विघातक आणि उष्ण स्पंदनांचे अत्यंत शीतल शांततेत रूपांतर होऊ लागते. पितरांना शांती मिळाल्यावर कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होऊन त्यांच्यात कमालीचा सलोखा निर्माण होतो. एकमेकांबद्दलचा अकारण राग आणि अहंकार गळून पडतो व घरात पुन्हा एकदा खेळीमेळीचे आणि प्रेमाचे वातावरण येते. दत्तगुरूंची करुणा तुटलेली मने पुन्हा जोडते आणि वास्तूला एका पवित्र मंदिराचे आणि आश्रमाचे शांत स्वरूप प्राप्त करून देते. पितरांच्या अतृप्तीमुळे घरात पैसा टिकत नाही, कर्ज वाढते आणि व्यवसायात सतत मोठे नुकसान सहन करावे लागते. जेव्हा दत्तगुरूंचे घोर कष्टोद्धरण स्तोत्र नित्य पठन केले जाते तेव्हा निश्चितपणे पितृशांती होते. आर्थिक मार्गातील हे सर्व अदृश्य आणि जाचक अडथळे दूर होतात. नोकरी किंवा व्यवसायात अचानक प्रगतीच्या नवीन संधी मिळतात आणि अडकलेले पैसे अत्यंत विनासायास परत मिळतात. कष्टाच्या पैशाला योग्य दिशा मिळते. घरात माता अन्नपूर्णेचा आणि स्थिर लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास निर्माण होतो. हा आर्थिक दिलासा कुटुंबाला स्थैर्य देऊन सर्व प्रकारच्या व्यावहारिक चिंता आणि तणावातून कायमचे मुक्त करतो. पितृदोष मुक्तीमध्ये केवळ विधी नाही तर पूर्वजांना मनापासून क्षमा करण्याची भावना अत्यंत महत्त्वाची असते. दत्तगुरूंची उपासना भक्ताच्या मनात इतकी प्रगल्भता निर्माण करते की तो सर्व जुन्या कटुतेचा अत्यंत सहज त्याग करतो. माझ्या पूर्वजांच्या सर्व चुका मी दत्तगुरूंच्या चरणी विसर्जित करतो. हा भाव कर्माचे सर्व जुने बंध तोडून टाकतो. या क्षमाभावामुळे तुमचे स्वतःचे मन अत्यंत हलके होते आणि हृदयावरील अनेक वर्षांचे भावनिक ओझे खाली उतरते. क्षमाशीलतेमुळे पूर्वजांनाही गती मिळते आणि तुमच्याही आयुष्यात एका अत्यंत नव्या सकारात्मक पर्वाची सुरुवात होते.
व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.